श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो, आता आज पारायणाचा पहिला दिवस होता आणि टोटल 1 ते 9 अध्याय वाचावं लागत होते. तर अध्यायामध्ये खूप काही छान छान गोष्टी आपल्याला पाहायला भेटतात. जसं की भगवान श्री दत्तांचं जे अवतार आहे, त्या अवताराचा जन्म कसा झाला ते सुद्धा तुम्हाला ह्या पूर्णपणे आजच्या दिवशी पाहायला भेटतं. शिवाय अनेक लोक पारायण करत आहेत. पहिल्यापासून अनेक जे श्री दत्त आहेत, गुरुदेव दत्त आपल्याला नवीन नवीन अनुभूती दिलेल्या आहेत. त्या अनुभूतींचं ॲक्च्युली प्रत्येक अध्यायामध्ये एक एक कथा सांगितलेला आहे. तर खूप छान वाटलं पहिला दिवस. आणि पारायणाला बसलेले हे लोक अजूनही, म्हणजे मी 8:30ची बॅच होती, म्हणजे 8:30 ते 10:30पर्यंत 2 तासात. आणि मराठी अनुवाद पण मी पाहत होतो. दत्त जयंतीची तयारी चालू आहे. 14 तारखेला सर्वात मोठी दत्त जयंती इथे होते. आमचं ऑफिस आहे. ऑफिसमध्ये आता दत्त जयंतीची तयारी चालू आहे. काही लोक इथे गुरुचरित्र पारायण हे करतात. आणि इथे येणाऱ्या लोकांची सेवा केली जाते. आमच्या नेहाताई सेवा करत आहेत इथे. इकडे या ताई पण आहेत. छान छान. इकडे दादा पण आहेत, ते सेवा करत आहेत. आणि इकडे मस्त गुरुचरित्र पारायण आणि हे ध्यान मंदिर आहे. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, व्हिडिओला फॉलो करा, सबस्क्राईब करा चॅनलला. आणि आता तुम्हाला दत्त जयंतीच्या बाबतीत तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओजमध्ये सर्व गोष्टी कळतील. आजचा पहिला अध्याय पासून जे मी वाचलं 9 अध्यायपर्यंत, तो प्रथम 1 ते 9 अध्याय मी वाचले आणि खूप छान वाटलं. तर आता दुसऱ्या दिवशी किती अध्याय वाचायचे आहे ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन. तर व्हिडिओ नवीन असल्यास व्हिडिओला लाईक करा, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर. श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.